नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाचे नवीन कांड सुरू झालेले आहेत, कारण तिने खोटारडे आहे हे मधुभाऊंच्या समोर आलेला आहे। मधुभाऊंनी अश्विनच्या समोर जवळजवळ तिचा खोटारडेपणा उघडच केलेला आहे, कारण मधुभाऊंच्या समोर ती एक बोलते आणि जेव्हा घरातले सगळे जण येतात तेव्हा त्यांच्यासमोर ती एक बोलत असते। आणि आता प्रियाने नवीन कांड सुरू केलेला आहे, ते म्हणजे तिचा सोन्याचा हार चोरीला गेल्याचं। तर हे सगळं कशा पद्धतीने गोंधळ होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सायली ही रूममध्ये आलेली असते। सायली खुश असते। सायलीला अर्जुन म्हणत असतो, जेव्हा तुम्ही चिडलेला असता तेव्हा सगळा राग तुमचा तुम्ही माझ्यावरती काढता, मग आता तुम्ही खुश आहात तर मला त्याच गिफ्ट मिळालं पाहिजे, कारण तुम्ही एवढ्या खुश आहात ना। आणि मग अर्जुन हा सायलीच्या जवळ आलेला असतो। सायली अर्जुनला बाजूला ढकलते, रोमॅन्टिक झालेल्या असतात दोघ। त्यानंतर अर्जुन हा सायलीला त्याच्या हातात असलेली चादर आहे त्याने पकडून स्वतःच्या जवळ ओढत असतो। दोघेही जाम खुश झालेले असतात। सायली ही खुश असते आणि अर्जुन सायलीचा हा जो रोमांस आहे तो पाहण्यासारखा सारखा असतो आणि दोघेही खरंच खूप आनंदात असतात। दोघांचाही हा एकात हा रोमांस खूपच सुंदर असा असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी कल्पना सगळेजण बसलेले असतात। प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणते की पूर्णाजी आणि कल्पना, आई जरा प्रॉब्लेम झालाय। तेव्हा कल्पना म्हणते, काय झालं ग? तेव्हा ती सांगू लागते की मला ना लग्नानंतर तुम्ही दिलेला सोन्याचा हार होता ना, तो हार नाही, आता तो हार चोरीला गेला। जर आता माझा हार चोरीला गेलाय तर सगळ्यांच्या रूमची झडती घेतली गेली पाहिजे असं ती बोलत असते। तर मूर्ख कल्पना जी आहे ती लगेचच सर्वांच्या समोर म्हणते की अश्विन, तू अर्जुनच्या रूमची झडती घे। आता अश्विनला अर्जुनच्या रूमची झडती घ्यायला सांगितलेली आहे, म्हणजे प्रियाचा हार चोरीला गेलेला आहे तर तो अर्जुनच्या रूममध्ये असणार असं लगेचच तिने सांगितलेलं आहे। स्वतःच्या आपल्या मुलाच्या बाबतीत तीन असं वागत आहे, कारण तिचा फक्त आणि फक्त प्रियावरच विश्वास आहे। तिला प्रियाशिवाय दुसरं काहीच योग्य दिसत नाही हे या कल्पनाच्या वागण्यातून कळतं। म्हणजे एखाद्याने आंधळेपणाने किती विश्वास ठेवावा हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। तर अर्जुन आणि सायलीला खूप राग आलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे सायली पाहत असते सगळेजण ब्रेकफास्ट करत आहेत। अश्विन सरळ आता खोट बोलायला लागलेला आहे। ही गोष्ट सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते। सायलीला रागही आलेला असतो। सायलीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण हा जो अश्विन आहे तो असा नव्हता। ही गोष्ट सायलीला चांगलीच माहिती आहे। तो घरातल्यांचा विचार करणारा, सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असा हा अश्विन होता, पण त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो सायलीला स्पष्टपणे दिसत आहे। सायलीला खरंतर राग येत आहे, तिला ही गोष्ट अजिबात पटत नाही। परंतु आता इकडे प्रताप म्हणत असतो की माझं झालेलं आहे ब्रेकफास्ट, मी आता निघतोय असं प्रताप सांगत असतो आणि तो निघत असतो। त्याचबरोबर तिकडे आता कल्पना पण जाते, कारण प्रतापला इम्पॉर्टंट मीटिंग असते, त्याला ऑफिसमध्ये जायचं असतं। त्याच्या पाठोपाठ आता कल्पना पण गेलेली असते आणि त्याचबरोबर अश्विन, त्याचबरोबर प्रिया। सायली ही प्रियाकडे पाहत असते तेव्हा प्रिया म्हणते की चला इथून पटकन सटकल पाहिजे, नाही तर हिच काल रात्रीसाठी खूप मोठं लेक्चर ऐकावं लागेल। हे सगळं प्रियाच्या लक्षात येत आणि प्रिया तिथून निघून जाते। तेव्हा सायली इकडे अश्विनला म्हणू लागते की अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी बोलायचं। आता सायली खूपच चांगल्या भाषेत त्याला बोलत आहे, पण त्याचा माज काही कमी येत नाही। तो मात्र तिथे म्हणत राहतो की तुला जर तन्वीबद्दल काय बोलायचं असेल तर मला तुझ
याशी बोलायचं नाही तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुमच्यामध्ये बदल झालाय हो, हे मलाही माहिती आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, तुमचा हा जो बदल झालेला आहे ना तो किती भयानक आहे, कारण आधी तुम्ही कसे होता मला ना त्या प्रियाबद्दल बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, आधी तुम्ही कसे होता आणि आत्ता कसे आहात याबद्दल जरा विचार करा, कारण काहीही झालं तरीही आता मला एक माहिती आहे की आमचं लग्न झालं तेव्हा आईनंबरोबर आम्हाला या घरामध्ये स्वीकारणारे, एक्सेप्ट करणारे तुम्ही होता, पण आता त्या गोष्टी तशा नाही येत आहेत, कारण काहीही झालं तरीही तुम्हाला खरं खोट काहीच कळत नाही, मान्य आमच्याकडून चूक झाली, आम्ही तुमच्याशी खोट बोललेलो होतो, पण त्या गोष्टीची ही जी सगळी जी गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीच एवढं मोठं होईल असं नव्हतं वाटलं, मान्य मला आमची चूक झाली, तुमचा आमच्यावरती राग आहे, पण आता तन्वी जे प्रिया जे वागते ते तुम्हाला सगळंच बरोबरच वाटत आहे ना, कारण काहीही झालं तरीही तुम्ही तिच्यावर विश्वासच ठेवत आहात, जरा खरं काय खोट काय ते बघा ना, आज तुम्ही धडधडीत आईबाबांशी खोट बोललेला आहात, तुम्ही जराही विचार केलेला नाही की आपण आईबाबांशी किती खोट बोलतोय, कारण प्रियाच्या सांगण्यावरून तुम्ही सरळ आईबाबांशी खोट बोलत होता, जराही विचार केलेला नाही असं सायली बोलत असते तेव्हा मात्र अश्विन म्हणत, अश्विन थोडासा विचार करायला लागलेला असतो, सायलीच्या बोलण्यामुळे त्याच्यामध्ये जरासा काहीतरी बदल होतोय असं वाटत असतं, परंतु हा बदल किती काय राहणार आहे प्रेक्षकांनो आपल्याला पण माहिती आहे, तो मूर्ख प्रियाच्या जवळ गेला की पुन्हा त्यांच्या दोघांचे जे गुळपीठ आहे ते सुरू होतं आणि तो विसरून जातो, सस्त विवेक बुद्धी काय असते तो विसरून जातो आणि मग पुन्हा त्यांच्यामध्ये जे काय आहे तो तिच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवायला सुरुवात करतो. इकडे मधुभाऊ विचार करत असतात, मधुभाऊ म्हणत असतात की माझी नजर धोका खाणार नाही, कारण काहीही झालं तरीही मला माहिती आहे की प्रिया कशी आहे, प्रिया कशा पद्धतीने वागू शकते हे मला माहिती आहे, असं मधुभाऊंच बोलणं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे मधुभाऊ म्हणत असतात की मला असं का वाटते की सू बाळाचा फोटो जर तिच्याकडे आहे आणि मी हे जर सायलीला वगैरे बोललो तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल माझ्याकडे तसा पुरावा काहीच नाहीये, त्यापेक्षा मी जातो, मी स्वतः खात्री करून घेतो आणि त्यानंतर या सर्व गोष्टी बोलतो, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे ते प्रिया आणि अश्विन बोलत असतात. अश्विनला प्रिया म्हणत असते, हा तुझा रुमाल आणि ऑलेट हे घे ब्र. अश्विन काय होतं माहितीये का, परत तू ना विसरून जातोस, तुझ्या लक्षात राहत नाहीये असं प्रिया अश्विनला सांगत असते आणि तो ऑफिसला तसाच म्हणजे तो हॉस्पिटलला तसाच निघून जातो. तेवढ्यात मधुभाऊ तिथे आलेले असतात. मधुभाऊंना बघून प्रियाला धक्का बसलेला असतो. प्रिया मधुभाऊंना म्हणत असते की हे सगळं काय, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात, तुमचं काय काम आहे माझ्याकडे, असं मधुभाऊंना प्रिया बोलत असते. त्यासोबतच मधुभाऊंना ती म्हणत असते की तुमचं जर काही काम असेल तर त्यासाठी तुम्ही जाणार आहात कुठं, तर तुम्ही तुमच्या सायलीकडे जाता, तुमच्या साऊबाळाकडे जाता, माझ्याकडे कशाला याल ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो बघ प्रिया, मी स्पष्टच तुला सांगतोय, तुझ्याकडे सायलीचा लहानपणीचा फोटो आहे, मला तो फोटो पाहायचा असं सांगितल्यानंतर इकडे जेव्हा कारण काहीही झालं तरीही मधुभाऊ प्रियाला विचारत असतात तेव्हा अश्विन म्हणत असतो म्हणजे कसला फोटो, तेव्हा प्रिया म्हणत असते की काही नाही. मधुभाऊ म्हणतात की माझ्या सायलीचा फोटो तुझ्याकडे आहे आणि तुझ्याकडे जी बॅग वगैरे काय आहे ना त्याच्यामध्ये तो फोटो आहे, मला तो फोटो पाहायचा आहे, कारण सायलीचा फोटो तुझ्याकडे कशासाठी आहे. अश्विन म्हणतो तुमचा ग्रुप फोटो वगैरे आहे का, तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, ग्रुप फोटो वगैरे नाही, तो सिंगल फोटो आहे आणि मला त्या प्रश्नाचे उत्तर हवं आहे, असं मधुभाऊ जेव्हा प्रियाला विचारत असतात तेव्हा प्रियाकडे त्या प्रश्नाचे उत्तर नसतं, कारण तिच्याकडे तो फोटो आहे आणि तो फोटो जर अश्विनच्या समोर आला तर सायली ही तन्वी असणार आहे हे सत्य
एका सेकंदात समोर येणार आहे या गोष्टीची भीती आता प्रियाच्या डोक्यात सुरू झालेली असते आणि प्रिया म्हणत असते की मी का दाखवू तुम्हाला तो फोटो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात एक साधी गोष्ट आहे, मी तुला काय विचारतोय, मला फोटो दाखव, मी जायला तयार आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते पण मी का दाखवायचा तुम्हाला फोटो, अधिकार आहे का तुम्हाला त्या गोष्टीचा. तेव्हा अश्विन म्हणतो अग दाखव ना फोटो. पण प्रियाचं कांड सुरू होतं नेहमीप्रमाणे इमोशनल ड्रामा करायला ती तयार असते. काल सायलीच्या हातात आई ती संधी होती, ती दारू पिऊन आलेली होती, तमाशा घालत होती सगळ्यांच्या समोर सत्य आणायचं. पण सायलीच्या अंगात खूपच जरा मस्ती आहे, किती चांगुलपणा असावा हा सायलीकडे बघून कळतो, कारण ही प्रिया प्रत्येक वेळेस नवीन कांड करते, सायलीच्या विरोधात नवीन कारस्थान करत असते. पण सायलीला मात्र इकडे प्रियाचंच बरोबर वाटत असतं आणि ती प्रियाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशाच आहेत. आणि प्रिया म्हणायला सुरुवात करते की कस आहे माहिती का अश्विन, हे मधुभाऊ असेच आहेत. मी शाळेत जायची ना तेव्हाही माझी आल्यानंतर बॅग चेक करायचे आणि जर माझ्या बॅगमध्ये त्यांना चॉकलेट दिसलं तर ते मला मारायचे. मधुभाऊ पाहतच राहतात. मधुभाऊ फक्त एकच फोटो मागत असतात आणि आता मला त्या आश्रमाच्या जुन्या आठवणी नको आहेत. काहीही झालं तरी त्याच्यामुळे मला त्रास होतो आणि त्याच आठवणी माझ्याकडे पुन्हा आलेल्या आहेत, ते मला नको आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं त्याचबरोबर इकडे. परंतु अश्विन असं म्हण असतं एकदा फोटो दाखव ना. पण प्रियाने हा करायला सुरुवात केलेली असते, रडायची नाटक सुरू केलेली असतात आणि या सगळ्या नाटकांमुळे हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. मधुभाऊ म्हणत असतात की मी तुला काय सांगितले, मी तुला फक्त फोटो मागत आहे आणि तुला तो फोटो मला दाखवायचा नाहीये, नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा ती रडायला लागते. मधुभाऊ म्हणतात मी तुला कधी मारलेला आहे आणि तू आधीही असंच करत होती आणि आत्ताही तेच करत आहे, मी तुला कधी मारलेलंच नाहीये, तू खोट का बोलतीयस. तेव्हा प्रिया रडायला लागते. प्रिया म्हणू लागते बघितलं ना हे सगळं काय चाललेलं आहे, आताही मधुभाऊ तुम्ही मला खोटारडी म्हणत आहात आणि माझ्यावरतीच आरोप करत आहात. तुम्हाला माझ्याबद्दल कधी काही वाटलेलंच नाही, कारण तुम्हाला वाटलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सायलीबद्दल वाटलेलं आहे, कारण तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या सायलीचा विचार केलेला आहात, कारण तुम्हाला कधीच माझ्याबद्दल कधीही काहीही वाटलेलं नाही. असे इकडे मनुभाऊंना प्रिया म्हणत असते. तेव्हाही तुम्ही मला मारायचा आणि मला अश्विन त्या आठवणी नको आहे म्हणून मी हे सगळं शांतपणे हँडल करत आहे. तर मधुभाऊंना मात्र आता तो त्रास आवडत नाही आणि त्यांना मी सुखात राहते ते आवडत नाही. हे सगळं प्रिया बोलत असते. इकडे अर्जुन आणि चैतन्य खाली आलेले. अर्जुन आणि चैतन्य खाली आलेले असतात. चैतन्य म्हणत असतो की ते क्लायंट येणार आहे, त्यांच्याशी मी भेटून घेतो, पुढच्या केस या संदर्भात त्यांच्याशी बोलून घेतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की ठीक आहे आणि आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण बघूया, आपण आश्रमात जाऊया, मधुभाऊंशी मी बोलून घेतो, कारण मधुभाऊंच्या मनाशी ही तयारी होणं गरजेच आहे. असं म्हटल्यावर चैतन्य आता जायला निघतो आणि अर्जुन सायलीकडे जात असतो. सायली विचार करत असते. सायली म्हणत असते नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, कारण सायलीला अजूनही अश्विनच्या रूम मधला आवाज ऐकायला येत नसतो. अर्जुन सायलीकडे जातो. सायलीला विचारतो काय झालं सायली. तेव्हा सायली म्हणत असते नाही काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो कसलं एवढं टेन्शन आहे. तेव्हा सायली म्हणत असते की काही नाही. मधू मात्र इकडे प्रियाला म्हणत असतात किती खोटारडी आहेस, आणि झालं खोटारडी म्हणलं की हे अश्विनला राग येतो. अश्विन ओरडायला सुरुवात करतो, एक तर तुम्ही आमच्या बेडरूममध्ये यायला नको होता, तुम्ही आमच्या बेडरूममध्ये आलेला आहात आणि वरून तन्वीला खोटारडी म्हणत आहात. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून जायचं आहे, कारण तुम्हाला अधिकार नाही माझ्या बायकोशी असं बोलण्याचा. हे सगळं ते बोलत असतात तेव्हा अर्जुन आणि सायली धावतच जात असतात. इकडे अर्जुन
सायलीला म्हणालेला असो की आज आश्रमात जात आहे, मधुभाऊंच्या मनाची ही तयारी असणे गरजेचं आहे, म्हणून मी मधुभाऊंना सोबत घेऊन जाणार आहे आणि काही परमिशन वगैरे मिळते का पाहतो. इकडे प्रताप आणि कल्पना दोघेही आलेले असतात. तेही आता वरून खाली येतात आणि पाहू लागतात आणि मग सगळे आता अश्विनच्या रूममध्ये असतात. आता प्रियाशी मात्र बोबडी वळलेली असते, कारण सगळ्यांना फोटोत सत्य कळलं तर खूप अवघड होणार आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की एक तर मधुभाऊ आमच्या रूममध्ये आलेले आहेत आणि तन्वीवर वाटेल तसे आरोप करत आहेत. तन्वीवरती वाटेल तसे आरोप करण्याचा अधिकार त्यांना नाही असं तो बोलत असतो. आता ते तन्वीला खोटारडे म्हणत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा अर्जुन आणि सायली तिथे असतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते काय चाललं. प्रिया मात्र बोलूच देत नाही. प्रिया बोलत असते तेव्हा इकडे आता अश्विन सांगणार असतो तर प्रिया सांगू देत नाही. प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही आता हे सगळं बोलायला नको आहे. मधुभाऊ जर एकदा फोटोबद्दल बोलले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि अश्विनला मुद्दाम ती बोलत असते की मधुभाऊ कसे आहेत माहिती आहे का अश्विन तुला, कारण काहीही झालं तरी त्यांच्या डोक्यात जे काय आहे ते लादत असतात. अशा पद्धतीने प्रिया बोलत असते. त्यानंतर प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मधुभाऊंनी आतापर्यंत माझ्यावर असेच आरोप केलेले आहेत, माझ्याशी असंच खोटारडेपणाने वागलेले आहेत असं प्रियाचं म्हणणं असतं. त्यानंतर इकडे मधुभाऊ बोलायला लागलेले असतात पण प्रिया म्हणत असते की कसं आहे, मधुभाऊंना आवडत नाहीये, मी सायलीशी लग्न करून आले, सायलीला त्रास द्यायला आले म्हणून मधुभाऊ मला असं बोलत आहे. अश्विन प्रियाकडे पाहतच राहतो. हे सगळं काय आहे, कारण मधुभाऊंनी यातला एकही शब्द उच्चारलेला नव्हता आणि ही तन्वी खोट का बोलते. आता मात्र इकडे अश्विनच्या समोर आलेलं असतं की प्रिया ही धडधडीत खोट बोलत आहे. हे आता अश्विनच्या समोर आलेलं असतं. इकडे प्रिया म्हणत असते अश्विन जाऊ दे ना, तुला माहित नाहीये कसं आहे, माहित आहे का मी ज्या माझ्या या सगळ्या आठवणी आहेत ना मी त्या माझ्याजवळ ठेवतच नाहीये, मी त्या डिलीट करून टाकते, मला त्रास होतो ना, मला नको आहेत त्या जुन्या आठवणी असं सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर सायली म्हणत असते की वडिलांनी जर काही शंका विचारली, काही प्रश्न विचारले तर त्याला आरोप नसतात म्हणत आणि अश्विन म्हणत असतो की त्यांना तो अधिकार नाही. अर्जुन म्हणतो वडीलधाया माणसांशी असं बोलायला कधीपासून शिकलास रे अश्विन तू. अश्विन म्हणतो बाहेरची माणसं माझ्या रूममध्ये येऊन माझ्या बायकोवर आरोप करत असतील तर त्यांच्याशी त्याच भाषेत बोललं पाहिजे. आणि इकडे कल्पना आणि प्रताप म्हणतात की माझ्या सुनेने कोणाचेही उत्तर द्यायला ते बांधील नाही आणि तेव्हा अर्जुन आणि सायली मधुभाऊंना म्हणतात की चला असं म्हणत मधुभाऊंना ते घेऊन जातात. अर्जुन आणि सायली आता मधुभाऊ यांना घेऊन बाहेर गेलेले आहेत, कारण प्रिया आणि अश्विन खूपच तमाशा घालू लागलेले आहेत. आता जेव्हा ते हॉलमध्ये येतात तेव्हा त्यांनी मधुभाऊंना विचारलंय मधुभाऊ नक्की काय आहे. सायली त्यांना विचारते कशाला जायचं तिच्या रूममध्ये, तुम्हाला माहिती आहे ना ती पोरगी कशी आहे, ती छोट्या छोट्या गोष्टीचं काही भात का पतंगड बनवून ठेवते आणि काही बोलू शकते. मधुभाऊंना खरं तर बोलायचं असतं की मला तुझा फोटो तिच्याकडे आहे याबद्दलचा जा विचारायचा होता, पण मधुभाऊ मात्र ती गोष्ट मनातली मनातच ठेवतात. मधुभाऊ विचारात घडून गेलेले असतात. त्यांना असून प्रश्न पडलेला असतो की कशामुळे प्रियांतन्वीचा फोटो ठेवलेला असेल, पण मधुभाऊ आता काहीच बोलत नाहीत. मधू म्हणतात आपण परत एकदा बघूया आणि त्यानंतरच ठरवूया यांना काय बोलायचं ते. आणि ते म्हणतात नाही अगं काल प्रिया बघितलं ना तू कशी दारू पिऊन आली होती, त्याबद्दलचा जा विचारण्यासाठी मी तिच्याकडे गेलेलो होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो कशाला मधुबा भाऊ जायचं तिच्याक आणि तो तुमचं काय ऐकणार आहे का, तुम्हाला माहित आहे ना ते पोरगी कशी आहे, ते उगतच तुम्ही गेला आणि तुम्हाला खूप वाईट ते बोलले, तुम्हाला ते वाईट बोलले ना, या गोष्टीच आम्हाला वाईट वाटतं. मधुबा म्हणतात वडीलधा
या नात्याने मी तिला विचारायला गेलो होतो, पण मला काय माहिती ते असं बोलणार आहे, पण मी तिला काही बोललो देखील नाही. बोलायच्या अगोदरच त्यांनी खूप काही बोलून घेतलं. सायली म्हणते ती तशीच आहे आणि आता अश्विन भाऊजी देखील असं करू लागलेले आहेत. त्यांना तिच्या फक्त चांगल्याच गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत, तिच्यातलं वाईट त्यांना एकही दिसत नाही आणि ती त्यांना दिसूही देत नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात प्रिया खूप चालाक आहे, आपल्याला माहित आहे, त्यामुळे माझं चुकलं, मी जायला नाही पाहिजे होतं. सायली म्हणते ठीक आहे, जाऊ द्यात आता. तुम्ही ज्या गेला होतात ना, तरी विषय सोडून द्या. त्यामध्ये काय एवढं तुम्हाला वाटलं की ती तुमचं ऐकेल म्हणून तुम्ही गेलेला होतात? तर अर्जुन देखील त्यांना म्हणतो जे झालंय ते सोडून द्या, ते दोघं असंच वागणार आहेत, आम्हाला माहिती आहे चांगलं, त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाच नाहीये. तर इकडे अश्विन आता प्रियाला विचारतोय की नक्की तू त्यांना फोटो का दिला नाहीस, आणि त्यांना फोटो ते बोलत होते तेव्हा सर्वांच्या समोर फोटो पोटचा विषय का काढला नाही? खरं तर असं विचारल्यावर प्रिया घाबरून गेलेली असते, पण प्रिया हणते मला ना तो विषयच काढायचा नव्हता, कशाला उगच विषय वाढवत बसायचा, म्हणून मी त्यांना काहीच बोलले नाही. सर्वांसमोर त्या फोटोचा विषय काढायला मी नको म्हणलं, मला असं वाटलं की त्या विषयामुळे अजून विषय वाढत जाईल आणि मला विषय वाढवायचा नव्हता, असं बोलून तिने अश्विनला गंडवलेला आहे. अश्विनला देखील तीच बोलणं खरं वाटत असतं आणि तिच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्यामुळे तिला ते तो म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस तर ते बरोबरच असेल, कारण जर का तू फोटोचा विषय काढला असता तर कदाचित अजून विषय वाढला असता. पण कोठेतरी अश्विनच्या मनात सुद्धा ही गोष्ट राह खाऊन गेलेली आहे. साधा फोटो तर दाखवायचा होता, मग ही गोष्ट प्रियांका केली नाही, पण आता सध्या प्रियान दिलं उत्तर त्याला बरोबर वाटते. त्याला देखील असं वाटते की प्रिया म्हणते त्याप्रमाणे जर का फोटोचा विषय काढला असता तर कदाचित अजून विषय वाढत गेला असता आणि तसं व्हायला नको म्हणूनच तिने असं केलेलं आहे. पण अश्विनच्या या प्रश्नाने प्रिया मात्र पुरती गडबडून गेलेली आहे आणि ती घाबरलेली देखील आहे. अश्विनला ती म्हणते आता वस्तू काही विसरू नका, नाहीतर तुम्ही मोबाईल पेन काहीतरी विसरता आणि मग परत तुम्हाला धावत पळत यावं लागतं, असं म्हणून ती त्याचा विषय टाळते आणि अश्विनला ती बाहेर पाठवते. पण जसा अश्विन बाहेर जातो तसं प्रियान मात्र डोक्यालाच हात लावून घेतलाय. हा थेरडा पार आता माझ्या रूमपर्यंत पोहोचला, म्हणजे याची मजल वाढलेली आहे असा विचार ती करायला लागलेली आहे. याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे असा विचार देखील तिने केलेला आहे. पण त्या अगोदर तो फोटो, तो अल्बम आणि ते गाठोड यांच मला काहीतरी करायला पाहिजे, कारण ते जर का त्या म्हाताऱ्याच्या हातात पडलं तर हा मोठा बाऊ करणार आहे आणि हा मोठा विषय वाढवणार आहे. असा विचार करून तिने तो अल्बम काढलेला आहे. त्या अल्बम बरोबरच अजून जे काही सायलीचे लहानपणीचे फोटो होते ते देखील तिने घेतलेले आहेत. आता हे सगळे मला दुसरीकडे कुठेतरी ठेवायला पाहिजेत असा विचार तिने केलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की इथं माझ्याकडे फोटो आहेत. त्याचबरोबर तिने सायलीच लहानपणीचं गाठोड देखील काढलेलं आहे आणि ते आता ती अश्विनच्या कपाटामध्ये ठेवून टाकत आहे की ज्याला कुलपाची सोय आहे. ते कपाट ती उघडते आणि त्या कपाटामध्ये सगळं काही ठेवून टाकते आणि त्याची चावी स्वतःच्या पर्समध्ये तिने ठेवून टाकलेली आहे. आता म्हाताया तुला काय शोधायचे ते शोध, तुला काही देखील सापडणार नाहीये असं म्हणून ती आता निश्चिंत झालेली आहे, कारण तिला जे काही काम करायचं होतं ते अगदी तिने व्यवस्थितपणे पार करून ठेवलेला आहे. इकडे महिपच्या घरी साक्षी झोपलेली आहे, पण साक्षी झोपेत देखील आरडाओरडा करते आहे. तिला असं वाटतं की तिला कोणतरी मारत आहे. महिप येऊन पाहतो तर साक्षी बोलत असते. महिपला कळत नाही की काय झालेलं आहे. साक्षी झोपीत आहे आणि झोपेतच ती म्हणते प्लीज प्लीज मला मारू नका हो, माझं काही चुकलेलं नाहीये, मला मारू नका, माझं काही नाहीये, मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या पाया पडते असं म्हणून ती बोलत आहे. खरं तर ती
झोपेत आहे, पण झोपेत असताना तिला जेलमधले प्रसंग आठवत आहेत की जेलमध्ये कशा प्रकारे लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करायचे, आपल्याला मारायचे असं तिला आठवत आहे आणि अजूनही तिला असं वाटत आहे की आपण जेलमध्येच आहोत आणि आपल्याला लोक मारत आहेत. महपद आता ती तिच्या जवळ येऊन उभारलेला आहे. महिप्तला कळत नाही या पोरीला झालं काय. ही घरात आहे, झोपलेली आहे आणि ती हातवारे करून आणि मोठमोठ्या आवाजात असं का बोलते की मला मारू नका. तो तिच्या जवळ आलाय आणि तिला म्हणतो, साक्षी साक्षी उठ, काय झालं? 11 वाजले, झोप नाही का झाली तुझी? अजून उठ लवकर ब्रक असं तो तिला बोलत आहे, पण साक्षीला मात्र महिप्तचा आवाज काही केला जात नाहीये. साक्षी घाबरलेलीच आहे आणि साक्षी अजूनही म्हणते की मला मारू नका, माझं काय चुकलं असेल तर मी तुमच्या पाया पडते. तिला कॉन्स्टेबलने मारलेला आहे तो प्रसंग देखील आठवत आहे आणि अक्षरशः साक्षीची इतकी घाबरगुंडी उडाली आहे की साक्षी हात जोडून माफी मागत आहे, रडत आहे, चिडत आहे, ओरडत आहे आणि तेवढ्यात महपत तिच्या तोंडावर पाणी मारतो आणि साक्षीला असं वाटतं की आपल्या तोंडावर पोलीस स्टेशनमध्येच कोणीतरी पाणी मारलेलं आहे आणि साक्षी धाडकन उठलेली आहे. अजूनही तिला असं वाटते की आपण पोलीस स्टेशनमध्येच आहे. ती इकडे तिकडे पाहते आणि इकडे तिकडे पाहिल्यानंतर मग तिला समजते की आपण घरी आहोत. तो महिप्त तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो, साक्षी बाळा, तू घरी आहेस? काय झालं? तुला नक्की सांगशील का मला काय झालंय ते आणि कसलं टेन्शन आलंय? कोण मारतय तुला? बोलशील का जरा? नक्की काय झालं? तुझी झोप झाली आहे का? असे प्रश्न त्याने विचारायला सुरुवात केली आहे. साक्षीच्या तोंडातून मात्र शब्द देखील फुटत नाहीये, कारण साक्षीला अजूनही असं वाटत असतं की आपण पोलीस स्टेशनमध्येच आहोत, पण आता पोलीस स्टेशनमध्ये नाहीयेत. ही गोष्ट तिला समजलेले आहे आणि तिला ब्र वाटतं. तिकडे प्रिया आता साडी घालून तयार झालेले आहे, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच ते देवळात चाललेले आहेत आणि म्हणूनच तिच्याबरोबर कल्पना आणि पूर्णाजी देखील आहेत. त्या दोघींना खूपच आनंद झालाय, कारण अश्विन देखील येणार आहे. अश्विन कधी येणार आहे असं पूर्णाजीने प्रियाला विचारलेलं असतं, तेव्हा ती म्हणते की ते तिकडूनच येणार आहेत, आपण इकडून जाऊया. आणि मग आता तिघेही निघालेले असतात. खरं तर सायलीला देखील असं वाटत असतं की तिला सुद्धा चल म्हणावं, पण तिला कोणीच चल म्हणत नाही. तेव्हा सायली स्वतःहूनच त्यांना म्हणते की मी सुद्धा तुमच्या बरोबर आलं तर चालेल का? पण तिच्या प्रश्नाने बाकीच्यांना खूपच वाईट वाटलेला आहे. तेव्हा प्रिया मात्र तिला म्हणते की तुला माहिती आहे ना, आम्हाला तुला बरोबर घेऊन जायची इच्छा नाहीये, मग तू कशाला आमच्या बरोबर यायला लागलेला आहे? तर कल्पना म्हणते, ज्यांना या दाम्पत्यात चांगलं होऊ वाटतं, जे ह्यांना शुभ आशीर्वाद देऊ शकतात ना, त्यांनाच आम्ही बरोबर घेऊन जाऊ शकतो. म्हणजे सायलीच्या मनात अश्विन आणि प्रियाविषयी चांगलं नाहीये असंच डायरेक्ट कल्पनाने सांगितलेलं असतं. खरं तर सायलीला या गोष्टीच खूप वाईट वाटलेलं असतं, कारण अश्विन आणि प्रिया यांच्याविषयी कधीच सालीन काही वाईट चिंतल नसतं. फक्त तिला एवढंच वाटत असतं की आज सर्वजण देवदर्शनाला चाललेले आहेत, तर त्या सर्वांनी तिला म्हणावं की सायली तू आमच्याबरोबर चल. नाही जरी बोलले तरी किमान सायली मी तुमच्याबरोबर येते म्हणल्यानंतर तरी त्यांनी या म्हणावं, पण ते मात्र तसं बोलतच नाहीत. पूर्णाजी देखील सायलीच्या बाजूने बोलत नाही. पूर्णाजी देखील प्रियाला म्हणतात, चला आपल्याला उशीर होईल, आपल्याला जायचं आहे. आणि प्रिया देखील म्हणते, सायली तू आमच्याबरोबर नाहीस तरच ब्र होईल असं म्हणून चक्क ती सायलीचा अपमानच करते. तर प्रताप देखील प्रियाचीच बाजू घेऊन म्हणतो, चला लवकर, आता आपल्याला निघणं गरजेच आहे असं म्हणून ते चौघेच चाललेले आहेत. हे सगळे गेलेले पाहून आता मधुभाऊंना असं वाटते की आता घरात कोणच नाहीये, आपण आता प्रियाची रूमची झाडाझडती घेऊ शकतो, कारण आपल्याला तो फोटो मिळाला पाहिजे. तो फोटो जर का मिळाला तर आपण डायरेक्ट या गोष्टीचा जा विचारू शकतो, पण आता जाऊन आपण तो फोटो काढूया, तो अल्बम घेऊया असा विचार करून मधुभाऊ पुन्हा एकदा प्रियाच्या रूममध्ये गेलेले आहेत. ते जाऊन त्यांनी बरोबर तेच कपाट उघडले आणि त्या कपाटातली ती
त्यांनी बॅग बाहेर काढलेली आहे की ज्या बॅगमध्ये त्यांनी फोटो पाहिलेला होता ती बॅग उघडतात पण आता त्या बॅगमध्ये काहीच नाहीये। मधुभाऊंना जे अपेक्षित होतं त्या गोष्टी तेथे कोठेच ठेवलेल्या नाहीयेत। मधुभाऊ एक एक कपडे बाहेर टाकून देतात कारण त्यांना असं वाटत असतं की या बॅगमध्येच ते होतं, मग आता गेलं कुठं। आता सर्वजण बाहेर पडलेले असतात पण तेवढ्यात प्रियाचा मोबाईल मात्र आतमध्ये राहिलेला असतो आणि त्यामुळे प्रिया म्हणते आलेच मी, माझा मोबाईल राहिलेला आहे। तेव्हा कल्पना म्हणते जा आणि पटकन ये आणि ती जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा तिला दिसतं की मधुभाऊ तिच्या रूममध्ये गेलेले आहेत आणि मधुभाऊ झाडाझडते ते घेत आहेत। प्रियाचा राग अगदी डोक्यात गेलाय। आता हा म्हातारा पार डोक्यात चाललाय, हा डायरेक्ट माझ्या रूममध्ये घुसायला लागलाय आणि झाडाझडती करतोय का, ह्याला रंगी हात पकडते आणि चांगला तमाशा करते असा विचार तिने केलेला आहे। पण तेवढ्यात ती विचार करते आणि म्हणते कशाला आत्ताच तमाशा करू, थांब, तुला एवढ्या छोट्या गोष्टीत अडकवायचं नाहीये, तुला चांगल्या मोठ्या गोष्टीत अडकवते, तुला काय शोधायच ते शोध, म्हाताया तुला काही सापडणार नाही असा विचार प्रियाने केलेला असतो। तर इकडे सायली मात्र नाराज झालेली आहे कारण तिला देवदर्शनाला नेलेल नाहीये, तो ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय। अर्जुन बसलेला असतो, त्याला समजलेल असते की देवदर्शनाला नेल्यामुळे सायली ही आता उदास झालेली आहे। तो सायलीला म्हणतो काय झालं, सायली मात्र काहीच बोलत नसते। तो म्हणतो मला माहिती आहे तुला काय झालं, ते देवदर्शनाला नेलेलं नाहीये याचं वाईट वाटलं ना तुम्हाला। तेव्हा सायली म्हणते हो। अर्जुन म्हणतो कशाला तुम्ही त्यांना विचारत बसायचं, तुम्हाला वाटतं ना त्यांचं चुकलं तर डायरेक्ट तुम्ही त्यांना जा विचारायला पाहिजे होता। तेव्हा सायली म्हणते मला त्यांच्यातला चांगलेपणा पाहायचा आहे, मला त्यांच्याशी भांडण नाही करायचे, मला माहिती आहे ते खूप चांगले आहेत पण सध्या त्यांच्या डोळ्यावर प्रियाची झाप आहे ना त्यामुळे ते काही बोलू शकत नाहीयेत। उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायलीचा मूड चांगला करण्यासाठी अर्जुन चक्क तिला हग करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिला म्हणतोय की मला काहीतरी पाहिजे तुमच्याकडे असं म्हणून तो तिला जवळ घेतोय। तेव्हा सायली देखील खुश झालेली आहे। अर्जुन आणि सायली हे रोमॅन्टिक क्षण घालवताना आपल्याला पाहायला मिळतायत। तर जेव्हा प्रिया देव दर्शनावून येते तेव्हा तिने तमाशा घालायला सुरुवात केलेली आहे आणि ती सर्वांना म्हणते माझ्या रूम मधला एक मौल्यवान हार जो तुम्ही दिला होता तो हरवलेला आहे, मला तर असं वाटत तो कोणीतरी चोरलेला आहे। आपण प्रत्येकाच्या घराची तलाशी घेतली पाहिजे, प्रत्येकाच्या रूमची तलाशी घेतली पाहिजे असं ती म्हणते आणि आता यामध्ये ते मधुभाऊला अडकवणार आहे। अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।